रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी माणसं भेटतात जी ना नात्याची असतात ना गोत्याची, पण जन्मभराची साथ करतात. अशी माणसं जी नकळतपणे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्याचा एक भाग होतात. जसं या कथेतले हे दोन मित्र. कथा कट्ट्यावर आजची कथा आहे चंद्रशेखर गोखले यांची नातं. ऐकूया माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. आई उठवायची वाट बघत लोळत पडलो होतो, पण आई उठवायलाच येईना. दादा फिरून परत यायच्या आत किमान माझा पहिला चहा होणं तरी आवश्यक होतं. चहाच्या काळजीने उठलो. पाहिलं तर हॉलमध्ये आई सुन्न होऊन बसलेली. काय झालं असं विचारावंच लागलं नाही तिला. मला समोर बघितल्यावरच आई उन्मळून म्हणाली, अरे सरदेसाई काका गेले. काय? मी भीतीयुक्त स्वरात चिरकलोच. काल रात्री उशिरापर्यंत आमच्याकडे गप्पा जोडून गेलेले सरदेसाई काका गेले? पण तुला कोणी सांगितलं आई? मी कापऱ्या आवाजात विचारलं. तुझ्या मनूचा फोन होता आत्ता. मनूचा? मी विचारतच पडलो. बरोबर, त्याला कळणारच, कारण त्याच्या समोरच तर राहायचे ते. सरदेसाई काका आमच्या वडिलांचे जिवलग मित्र. आमचे दादा एक नंबरचे तिरसट. जरा बिनसलं की चल चालता हो म्हणायचे काकांना. मग काका सुद्धा तिरमिरत पायात चपला सरकून पुढच्या दारातून बाहेर पडायचे आणि आईने समजुतीची हाक मारली, भाऊजी, की निमूट मागच्या दाराने आत यायचे. वहिनी माझं काही चुकलं का असा अर्थस्वरात विचारायचे. नेहमीचा वर्षोनवर्ष वारंवार घडणारा प्रकार. पण काल तर दादा त्यांना चल चालता हो सुद्धा म्हणाले नव्हते. मग कसे गेले? आणि गेले तर गेले, आमच्या घराचं मागचं दार विसरले की काय? कोणी गेल्याचं अचानक कळलं की दुःखाची जाणीव जरा नंतर होते ना. आधी तो आत्ता आपल्यात नाही या वास्तवाशी आपल्यालाच सामना करावा लागतो. आमचं आत्ता तसंच झालं. मन्याला फोन लावत होतो तर तो फोन उचलेना. निघायची घाई करावी तर आई जागची हलेना. दादांना कळवावं तर दादांना कसं आणि काय सांगायचं हा प्रश्न. 50 वर्षांची सोबत आहे त्यांची. दादा इंगळीहून मुंबईला आले आणि लागोपाठ पाठ धरून आल्यासारखे सरदेसाई काका आले. तेव्हा सुद्धा दादा वैतागून म्हणाले होते, चल चालता हो, इथे धड माझ्या पोटाला नाही खायला, तुला काय घालू? पण तेव्हाही आईने सीतामाईच्या थाटात या दिराला धीर दिला आणि सरदेसाई काका पक्के मुंबईकर झाले. काका कधी कधी हिम्मत करून म्हणायचे, हे वहिनीचं सुद्धा घर आहे, ती जा म्हणाली तर जाईन. दादांना हसायला यायचं. तू लाडावून ठेवलंयस असं म्हणायचे ते आईला. 6 फूट 2 इंच उंची असलेले काका रंगानं सावळे पण दिसायला रमेश देव सारखे. पण अशिक्षित दादांनी शिकवायचा प्रयत्न केला. पण पालथ्या गड्यावर पाणी. दादा भिडेवाडीत स्थायिक झाले आणि काकांना त्यांनी रामवाडीत खोली घेऊन ठेवायला लावली. खोली काय करायची, मी तर सारखा इथेच असतो, काका म्हणाले होते. दादांनी त्यांना नोकरी लावली तशी खोलीही घ्यायला लावली. पण काकांचं बाशिंगच जड होतं. लग्न काही जमता जमेना. रामवाडीच्या मालकांची मुलगी होती सुगंधा. नाकी डोळी लोभस पण अंगाने गोले लठ्ठ. मालकाने काकांसमोर तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्या बदल्यात घरभाडं रद्द होणार होतं. इतकंच नाही तर रामवाडी मालकीची होणार होती, कारण सुगंधा एकुलती एक होती. लग्नाच्या नावाखाली सौदा करायचा? काकांना हे पटेना. पण आई दादांनीच समजावलं, सौदा बाजूला ठेव, सुगंधाचा मुलगी म्हणून विचार कर. मुलगी म्हणून काय वाईट आहे? घरकामात हुशार आहेस, स्वभावाने सालस आहे. काकांनी काय विचार केला कोण जाणे, पण लग्नाला तयार झाले. पण अवघडले पण जाईना. दोघांनाही असंच वाटायला लागलं की आपण दोघांनी एकमेकांना पत्करलंय. पत्करणं आणि पसंत करणं यात खूप फरक आहे. काकांना वाटायचं हिला कोणी नवरा मिळत नव्हता म्हणून हिने माझ्यासारख्या खेडूताला स्वीकारलं. आणि काकूला वाटायचं घराची फुकट सोय झाली, रामवाडी मालकीची होईल म्हणून हे लग्नाला हो म्हणाले. शेवटी आईनेच पुढाकार घेऊन समजावलं, भाऊजी 100रातली 90 लग्न एक जण दुसऱ्याला पत्करतो म्हणूनच होतात. तुमचं काही जगावेगळं नाहीये. तुमच्या मित्रांनी मला पत्करली कारण त्यांना धट्टी कट्टी आल्या परिस्थितीशी सामना करणारी बायको हवी होती आणि मला काही करून मुंबईत स्थायिक व्हायचं होतं. यांचा इरादाही तोच दिसला म्हणून आम्ही एकमेकांना पत्करलं.
दादा बघतच राहिले. छाया काय बोलतेस काय, असंच त्यांना म्हणायचं होतं. आई म्हणाली, माणूस आवडायला लागणं, जिव्हाळा वाटणं, अधिकार निर्माण होणं हे सहवासाने घडतं. त्याला काही काळ जावा लागतो, पण त्यासाठी माणूस समजून घेण्याचे प्रयत्न करावे लागतात. अगदी मोकळेपणाने वागावं लागतं, वावरावं लागतं. आणि अचानक निर्गाट सुटल्यासारखं झालं. आईने मग काकूलाही समजावलं, जरा मनावर घे, सडपातळ व्हायचा प्रयत्न कर, एकमेकांना समजून घ्या. आणि खरंच हळूहळू गाडी रुळावर आली. दोघांचा सुखाचा संसार झाला. 2 मुलींनंतर 3रा मुलगा काकांनी दत्तक घेतला. कौस्तुभ नाव ठेवलं. तोही छान शिकला सवरला. मुली आपापल्या घरी सुखानं नांदतात. नुकतेच 2 जण सिंगापूर पटायाची टूर करून आले. काल आमच्याकडे रात्री उशिरापर्यंत हसत खेळत गप्पा जोडून गेलेले काका काही सुचतच नव्हतं. तेवढ्यात मन्याचा फोन आला. अजून निघाला नाहीस? मी म्हणालो, हो निघतो, पण आईजवळ कोण, दादा पण आले नाहीत अजून. मन्या वैतागलाच. आई दादा कशाला हवेत? मी म्हणालो, अरे असं काय करतोय, सरदेसाई काका गेले ना. मन्याने बहुतेक डोक्यावर हात मारला असेल. काय झालं रे मन्या? त्याने घेतलेला पॉजच संपेना म्हणून मी विचारलं. मन्या म्हणाला, जाड्या, सगळं विसरलास काय लेका? अरे आपली कोठसकरांची व्यायामशाळा, तिथले देसाई सर, त्यांना तू न चुकता सरदेसाई म्हणायचास. तुला लक्षात यावं म्हणून मी तुझ्या आईला सरदेसाई गेले असं म्हणालो. तुझे काका गेले असते तर मी घरीच सांगायला आलो असतो ना. एक एक उलगडा होत जावा तसा माझा चेहरा तणावातून मोकळा होत होता. आई समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात दादा बाहेरून तणतणत आले. म्हणाले, त्या सरदेसाईला मी बजावून आलोय, पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही. मी आणि आईने एकमेकांकडे बघितलं. काय झालं, काय एवढे चिडलाय, हा प्रश्न सुद्धा आईने विचारणं जरुरीचं मानलं नाही. फोन ताब्यात घेत तिने काकांना फोन लावला. भाऊजी, आज जेवायला इथेच या, तुमच्या आवडीचा सुधारच करते, मसाले भात सुद्धा. सुगंधाला म्हणावं काही करू नकोस. दादा उभ्या उभ्या तणतणत होते, पण त्यात दम नव्हता. आमच्या घराचं मागचं दार उगाच जरासं हसल्यासारखं मला वाटलं. गृहप्रवेश जरी पुढच्या दारातून होत असला तरी मागच्या दाराचा मान वेगळाच. कथाकट्ट्यावर आता तुम्ही ऐकत होतात चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा नातं, माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.